नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहताय लँटन मराठी. लँटन मराठीच्या तुमच्या कामाची गोष्ट या सेगमेंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतात. आत्तापर्यंत आपण पाहिलेलं असेल की सॅलरी स्लिपमध्ये कुठले आयटम्स येतात, कुठले अलाउन्सेस जे आहेत ते टॅक्सेबल आहेत आणि कुठल्या अलाउन्सेसवर एक्झम्पशन लिमिट ठरवून दिलेली आहे. आता त्याच्या पुढचा भाग जो आहे तो आज आपल्याला बघायचा आहे की तुम्ही जर एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली तर ती इन्व्हेस्टमेंट तुमच्यासाठी वजावट ठरू शकते. म्हणजेच तुमच्यासाठी इन्व्हेस्टमेंट एक ऑप्शनही ठरू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला करामधून सुद्धा सवलत देऊ शकते. नेमकी कुठली इन्व्हेस्टमेंट तुम्हाला सवलत देऊ शकते किंवा वजावट कुठली जी आहे ती तुम्हाला सवलत मिळू शकते करामध्ये, त्याच गोष्टी आज आपण पाहणार आहेत. म्हणजेच सॅलरी स्लिपमधले तुमचे ॲटम्स ATCचं डिडक्शन जे आहे ते डिडक्शन आज आपण या भागामध्ये पाहणार आहेत. तर सगळ्यात प्रथम जर बघायला गेलं तर तुम्ही जर होम लोन इंटरेस्ट जर घेतलेला असेल, म्हणजे होम लोन घेतलेला असेल तर होम लोनमधला इंटरेस्ट जो आहे तो इंटरेस्ट 2 लाखापर्यंतचा माफ होऊ शकतो. म्हणजे तुमचं एखादं घर कर्ज असेल आणि घरावरचं ते कर्ज आणि त्याच्यावरचं जर व्याज जर तुमचं दर वर्षामधलं 2 लाखापर्यंत जर तुम्ही व्याज भरत असाल तर ती व्याजाची रक्कम जी आहे ती तुमच्या सॅलरी स्लिपमधून वजा होऊ शकते. म्हणजे तुमच्यासाठी तुम्ही जर सॅलरी स्लिपमध्ये जर बघितलं तर होम लोन इंटरेस्ट सुद्धा तो अप टू 2 lakhs म्हणजेच 2 लाखापर्यंतचा जो होम लोन इंटरेस्ट आहे तो तुम्हाला वजावट देऊ शकतो. आणि त्याच्या पुढचा जर भाग बघायला गेलं तर तुमचं ATCचं डिडक्शन जे आहे ते ATCचं डिडक्शन तुम्हाला सुद्धा करामधून सवलत देऊ शकतं. म्हणजे जी डिडक्शन लिमिट आहे ती 1,50,000पर्यंत आहे. जे ATCचं जे आहे किंवा त्याला चॅप्टर 6 डिडक्शन सुद्धा असं म्हटलं जातं. तर 1,50,000पर्यंतच्या लिमिटेशनमध्ये तुम्ही इन्व्हेस्टही करू शकता. बऱ्याच जणांच्या सॅलरी स्लिपमध्ये PF असतो, EPF असतो, GIS असतात. या सगळ्यांची लिमिटेशन जी आहे ते 1,50,000पर्यंत तुम्ही ती लिमिटेशनपर्यंत तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. बऱ्याच जणांचा असा प्रॉब्लेम होतो की नेमकं इन्व्हेस्ट कुठं करायचे किंवा आम्हाला करामधून सवलत कुठं मिळू शकते. तुम्ही एखादा LICचा जरी प्लॅन घेतला किंवा ग्रुप इन्शुरन्स जरी घेतलं तरी ग्रुप इन्शुरन्समध्ये सुद्धा तुम्हाला वजावट मिळू शकते. जर बघायला गेलं तर तुमची LIC आहे म्हणजे ATCमध्ये जर ॲटम्स बघितले तर तुमचा GPF आहे, EPF आहे, त्याच्यानंतर PF आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही इन्व्हेस्ट करताय म्हणजेच तुमच्या पगारीतून त्याची कपात होते आणि ती तुम्हाला ATC डिडक्शन लिमिटमध्ये मिळू शकते. तर याच्या व्यतिरिक्त तुम्ही LICमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केलेली असेल, त्याचबरोबर ग्रुप इन्शुरन्स स्कीम जर घेतलेली असेल, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या इन्शुरन्स स्कीमसुद्धा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. त्याचबरोबर की एखाद्याने जर समजा एंड मुवमेंटला 1,50,000ची तुमची लिमिट क्रॉस होत नसेल किंवा 1,50,000च्या आतच तुमचं असेल तर अशा वेळेसुद्धा तुम्ही एखादी पॉलिसी घेऊ शकता. मग त्यामध्ये कुठला लाईफ इन्शुरन्स असेल, अगदी 50,000चे सुद्धा काही प्लॅन्स आहेत किंवा 25,000चे प्लॅन्स आहेत ते ATC डिडक्शनमध्ये येऊ शकतात. आणि महत्त्वाचा भाग म्हणजे जर तुमचे मुलं असतील आणि त्यांची जर ट्युशन फीस जर तुम्ही पेड केलेली असेल तर ती ट्युशन फीससुद्धा तुम्हाला डिडक्शनमध्ये ATCच्या येऊ शकते. त्याचबरोबर तुम्ही एखाद्या नॅशनल पेन्शन स्कीममध्ये इन्व्हेस्टमेंट जर केलेली असेल तर ती इन्व्हेस्टमेंटसुद्धा ATC डिडक्शनमध्ये येऊ शकते. त्याचबरोबर तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेमध्ये जर गुंतवलेले असतील तुमचे पैसे तर ती सुद्धा ATC डिडक्शन लिमिटमध्ये येतात. त्याचबरोबर जर समजा तुम्ही रेसिडेन्शियल प्रॉपर्टी जर एखादी खरेदी केलेली असेल तर ती रेसिडेन्शियल प्रॉपर्टी खरेदी केल्यानंतर तुम्ही स्टॅम्प ड्युटी भरता, त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन चार्जेस पेड करता. तर हे स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन चार्जेससुद्धा 1,50,000मध्ये तुम्ही इन्क्लूड करू शकता. मी मगाशी सांगितलं होतं की जी लिमिटेशन आहेत ते लिमिटेशन म्हणजे 1,50,000पर्यंत तुमची गुंतवणूक. आता तुम्हाला सांगितलं होतं की तुमची स्टॅम्प ड्युटी जी आहे ती माफ होऊ शकते म्हणजे करामध्ये जी आहे ते तुम्हाला सवलत मिळू शकते म्हणजे ATC डिडक्शनमध्ये. मग ही कोणासाठी सवलत आहे तर जे इंडिव्हिज्युअल्स आहेत आणि जे HF आहेत त्यांच्यासाठी आणि रेसिडेन्शियल प्रॉपर्टीसाठी ही स्टॅम्प ड्युटी जी आहे ती माफ होऊ शकते म्हणजेच स्टॅम्प ड्युटी ATC डिडक्शनमध्ये येऊ शकते. त्याचबरोबर जर समजा तुम्ही कुठले अदर प्लॅन्स जर घेतलेले असतील म्हणजे पोस्टल फिक्स डिपॉझिट घेतलेला असेल किंवा तुम्ही टॅक्स सेव्हिंग जर डिपॉझिट घेतलेले असतील किंवा जर कुठले सेव्हिंग डिपॉझिट जर घेतलेले असतील म्हणजेच पोस्टातले
तर हे सुद्धा तुमच्यासाठी ATC डिडक्शन लिमिटमध्ये येऊ शकतात. म्हणजे थोडक्यात काय, तर तुमचे 1,50,000ची जर लिमिट जर कंप्लीट होत नसतील तर तुम्ही या सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करू शकता आणि तुमच्या करामध्ये म्हणजे तुम्हाला जो टॅक्स पेड करायचा आहे त्या टॅक्समध्ये थोड्या प्रमाणात बचत तुमची होऊ शकते. तर बचत कशा पद्धतीने होणार आहे की तुम्हाला जो टॅक्स पेड करायचा आहे त्याच्याऐवजी तुमची इन्व्हेस्टमेंट होऊ शकते. अगदी मी सुरुवातीला म्हणलेलं होतं की तुमची इन्व्हेस्टमेंट तुमच्या करामध्ये सवलत देऊ शकते आणि याच पद्धतीने तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी आल्या तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे LIC आली, PPF आला, एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड आला, NPS आलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही होम लोन इंटरेस्टचा मी मगाशी पार्ट सांगितला होता, तर त्याचमध्ये जर तुमचं होम लोनचं जर रिपेमेंट केलेलं असेल तर ते रिपेमेंटसुद्धा ATCच्या डिडक्शनमध्ये येतं. म्हणजेच 1,50,000ची लिमिटेशन जे आहे त्या लिमिटेशनमध्ये या सगळ्या गोष्टी बसतात. त्यानंतर मुलांच्या ट्युशन फीस आहेत. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही ट्युशन फीस कुठली भरायची, तुमची शाळेतली असू द्या, त्याचबरोबर युनिव्हर्सिटीची असू द्या किंवा कॉलेजची असू द्या, ट्युशन फीस जी तुम्ही पेड केलेली आहे ती पेड केलेली ATCमध्ये येऊ शकते. त्याचबरोबर टॅक्स सेव्हिंग डिपॉझिट, पोस्टल टाईम जे आहेत पोस्ट ऑफिसचे टाईम डिपॉझिट ते आहेत, त्याच्याचबरोबर सुकन्या समृद्धी योजना, या सगळ्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणजे अप टू 1,50,000 एवढी सगळी लिमिटेशन तुम्हाला वजावट देऊ शकते. आणि जे काही तुमची सॅलरी राहते नेट सॅलरी, त्या नेट सॅलरीवर तुम्हाला टॅक्स बसू शकतो. आता हे फक्त चॅप्टर 6 जे आहेत म्हणजेच ATCचं जे डिडक्शन आहे ते आपण आजच्या भागामध्ये पाहिलं. पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही पार्ट्स आहेत की जे तुम्हाला सूट देऊ शकतात म्हणजे वजावट देऊ शकतात टॅक्सच्या याच्यामधून. ते आपण उद्याच्या भागामध्ये बघणारच आहेत. पण या आर्थिक गोष्टीमधून तुमचं आर्थिक नियोजन नक्की तुम्हाला समजत असेल की कशा पद्धतीने या गोष्टी करायच्या. हा व्हिडिओ आणि यातली माहिती तुम्हाला कशी वाटली? अशाच प्रकारचे व्हिडिओ आणि माहिती पाहण्यासाठी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून घ्या आणि पाहत राहा अलांटन मराठी. धन्यवाद.